हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। त्याचबरोबर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमेचे सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण देव दिवाळी सुद्धा साजरी करतो, तर तीही आज आहे। तर त्यामुळे मी आजचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे, म्हणजे छान असा व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं की मी एक पार्सल आलेलं होतं त्याची अनबॉक्सिंग करत आहे। तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे देव दिवाळीच्या दिवशीच हे पार्सल मला रिसीव्ह झालेलं होतं। असे मी जवळजवळ 3 किचनसाठीचे 3 गॅजेट्स मागवलेले आहे, ते एक एक करून येतील। पण फर्स्ट आपलं हे गॅजेट आलेलं होतं, तर हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हे मी प्रेशर कुकर घेतलेला आहे, इलेक्ट्रिक प्रेशर कुकर। आपण याला रोबो कुकर सुद्धा म्हणू शकतो। याच्यामध्ये आपल्याला म्हणजे स्वयंपाक करणं खूप इझी होऊन जातं। तर याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। डिटेल व्हिडिओ येणारे व्लॉग व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल। तर आज जसं की त्रिपुरारी पौर्णिमा होती, तर मला मी सकाळचे कामं जे ते पटापट आवरून घेतले आणि त्यानंतर जे ते मी लवकरच जे ते घर आवरायला घेतलेलं आहे। तर जसं की पौर्णिमेला अमावास्येला आपण कुंकुमार्चन करतो, कुंचम सेवा करतो, त्याचबरोबर आपल्या घरातली सगळी जाळे जळमटं काढून घ्यायची असतं, घर व्यवस्थित आवरून घ्यायचं असतं। तर ते तर काम करायचंच होतं, पण देव दिवाळीच्या दिवशी सुद्धा जसं आपण दिवाळीच्या दिवशी घराला तोरण लावतो, देवांना फुलांच्या माळा वगैरे करतो, तर एवढं सगळं नाही पण थोड्याफार प्रमाणात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात। तर मी आजच्या दिवशी जे ते आंब्याच्या पानाचे तोरण जे ते दरवाजाला लावत असते। आणि माझ्याकडे जे बालाजी स्वामींचं फोटो आहे ना, त्यांना मी माळ चढवत असते आणि देवघरात फुलं वगैरे आणून घेत असते। त्यानंतर उरली बनवत असते देवीची। आपल्याला या दिवशी हे करायचं असतं, म्हणजे स्वागत करायचं असतं, कारण देव दिवाळी असती। तर हे सगळं करायचं होतं, त्यामुळे मी ना लवकरच स्वयंपाकाला लागलेली होती। तर इथे सकाळचं सगळं आवरून घेतल्यानंतर मी दुपारच्या स्वयंपाकाला लागलेली होती। तर मी ठरवलेलं होतं की मी वांग्याची भाजी बनवेल। तर इथे मी अख्ख्या वांग्याची भाजी म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल आपण ही मस्त अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत। भरलं वांग किंवा मग अख्ख्या वांग्याची भाजी। तर इथे मी अर्धा किलो वांगे घेतलेले आहे। ही वांगे आपल्याला व्यवस्थित काटे काढून याचे देठ कट करून चिरून घ्यायचे आणि मिठाच्या पाण्यात 10 मिनिटं सोक होण्यासाठी ठेवायचे। त्यानंतर स्क्रीनवर मी तुम्हाला जे मसाले दाखवत आहे ते सगळे मसाले आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचे। तर जे अख्खे मसाले घेतले ते मी एकत्र सगळे भाजून घेतले। त्यानंतर बाकीचे मसाले जे ते एक एक करून भाजून घेतले, म्हणजे आपण ज्या वेळेला मसाला बारीक करतो ना त्यावेळेला व्यवस्थित मसाला आपला वाटला जातो आणि अजिबात मोठे मोठे मसाल्यांचे चंक्स राहत नाही मसाल्यांमध्ये। तर त्याकरता आपल्याला मसाले जे अख्खे मसाले ते एक संग भाजून घ्यायचे आणि बाकीचे एक एक करून भाजायचे। तर या पद्धतीने मी सगळे मसाले भाजून घेतले। मसाले मी कुठले काय घेतलेले ते मी स्क्रीनवर दाखवते, त्या पद्धतीने आपल्याला सगळे मसाले घ्यायचे। तर या पद्धतीने सगळे मसाले आपल्याला घ्यायचे आणि सगळे मसाले जे ते आपल्याला भाजून थंड होऊन द्यायचे आणि त्यानंतर ते जे ते दळायचे। तर या पद्धतीने केलं ना तर सगळा मसाला व्यवस्थित असा बारीक होतो आणि व्यवस्थित आपली भाजी बनवून रेडी होते। तर मसाले मी भाजून साईडला थंड होण्यासाठी ठेवले। त्यानंतर आता इथे मी परत दुसरी कढाई घेतलेली, त्या कढाईमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि हे तेलामध्ये आपल्याला आता मसाले वांग जे ते शिजून घ्यायचे। तर मी मसाले काय घेतलेले यात पण सगळे स्क्रीनवर मी शो करत आहे, तुम्ही ते बघू शकता। तर सगळे मसाले घालून घेतले तेलामध्ये। हलकंसं कोमट तेल झालं की त्यात मसाले घालून घ्यायचे आणि वांग घालायचं। आणि मी नेहमी सांगत असते त्या पद्धतीने फोडणीला आपल्याला थोडीशी की होईना कोथिंबीर घालायची असते, म्हणजे कोथिंबीरीची छान अशी रॉ टेस्ट छान अशी त्यात येते। तर कोथिंबीर घालून आपल्याला हे वांग्यामध्ये पाणी घालून हे वांग शिजून घ्यायचे, एक 5 ते 7 मिनिटं शिजवायचे। त्यानंतर मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा। आता आपलं एक साईड मी वांग शिजतच आहे, तोवर मसाला माझा बारीक करून झाला। आता मी इकडे मेन जे वांग्याची फोडणी ना ती बनवून घेत आहे। तर इथे पुन्हा कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल हलकंसं गरम झालं की स्क्रीनवर दिलेले ते मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि जो मसाला आपण बारीक वाटून घेतलेला होता तोही मसाला घालून घ्यायचा आणि मीडियम गॅसवर अगदी हळूहळू आपल्याला हा मसाला छान असा तेल सुटस्तोवर भाजून घ्यायचा आहे 3 ते 4 मिनिटं। आणि त्यानंतर एक साईड जे आपण वांगे शिजत ठेवलेले होते ते हाफ डन झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे, कारण अर्धे जे ते आपण ह्या मसाल्यासोबत वांगे शिजून घेणार आहोत।
या पद्धतीने जर आपण हा बैंगन मसाला बनवला ना, एकदम रेस्टॉरंट स्टाईल छान असा हा बैंगन मसाला बनवून रेडी होतो। त्याचबरोबर रेस्टॉरंटमध्ये तरी खूप जास्त मसाले वापरले जातात, पण आपण इथे खूप कमी मसाले वापरलेले आहे आणि मस्त असा आपला हा रेस्टॉरंट स्टाईलच घरगुती बैंगन मसाला बनवून रेडी होतो। त्यानंतर मी इथे दर पौर्णिमेला जे ते मखाण्याची खीर करत असते गाईच्या दुधापासून, तर ती आता बनवायला घेतलेली आहे। तर मखाने घेतलेले 1 वाटी। हे मखाने आपल्याला मंद आचेवर तुपावरती छान असे 4 ते 5 मिनिटं छान असे कुरकुरीत होस्तोर भाजून घ्यायचे। ते भाजून झाले की लगेचच आपल्याला चॉपरमध्ये घालून ते बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा कढई घेतलेली आहे, मी तीच कढाई घेतलेली। त्या कढाईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचे, 1 चमचा चारोळी घालून घ्यायचे आणि मिक्स ड्रायफ्रूट तुम्हाला जे घालायचे ते तुम्ही घालू शकता। तर मी इथे मिक्स ड्रायफ्रूट जे ते कट करून घेतलेले होते, काजू बदाम पिस्ता ते घालून घेतलेले आहे। अगदी मिनिटभर आपल्याला हे ड्रायफ्रूट जे ते तेलावरती छान असे भाजून घ्यायचे, म्हणजे त्यांची भाजल्यामुळे चव जी ती छान अशी एनहान्स होते। त्यानंतर आपण जे मखाने घेतलेले होते ना, तेही यात घालून घ्यायचे, तेही 1 मिनिटभर पुन्हा व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 लिटर दूध घालून घ्यायचे आणि अगदी 100 मिलीग्रॅम पाणी घालून आपल्याला याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची। त्यानंतर यामध्ये आपल्याला भिजवलेलं केसर सुद्धा घालून घ्यायचे आणि बस आता ही जी खीर आहे तिला 1 उकळी येऊन द्यायची। त्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पूड आणि साखर घालून पुन्हा 1 दणकून उकळी येऊन द्यायची आणि आपली मखाण्याची खीर सुद्धा बनून इथे रेडी झालेली आहे। तर मखाण्याची खीर सुद्धा बनवून घेतली मी, बैंगन मसाला बनवून घेतला आणि जसं की मी दरवर्षीच्या व्हिडिओ सुद्धा सांगत असते की मी देव दिवाळीच्या दिवशीही आणि आपल्या दिवाळीच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक तर बनवतेच, छान असा स्वयंपाक तर बनवतेच, त्याचबरोबर मेथीच्या भाजीचा नैवेद्य मी जे ते माझा आग्रहच असतो, तर तो मी करतच असते। तर मेथीची भाजी सुद्धा बनवून घेतली आणि चपात्या बनवून घेतल्या आणि बस आपला इथे स्वयंपाकाचं माझं आवरून घेतलं आणि त्यानंतर मी किचन व्यवस्थित क्लीन करून घेतला, गॅस पुसून घेतला, गॅसची डीप क्लिनिंग करून घेतली आणि त्यानंतर आता इथे घर आवरायला लागलेली आहे, कारण की 4 वाजले होते आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला 3 सांजेपर्यंत सगळी पूजा करायची असते। तर घर आवरायला घेण्या अगोदर सगळ्यात अगोदर मी घरामध्ये जे ते अर्ध पाणी आणि अर्ध गोमित्र घेऊन हे गोमित्र आपल्याला पूर्ण घरात शिंपडून घ्यायचे। त्यानंतर मस्त अशी छान वाइब्स येण्यासाठी देवाची पूजा अर्चना करत असताना आपल्याला छान असं प्रसन्न वाटलं पाहिजे, त्यासाठी मी सगळ्यात अगोदर जे ते हे इलेक्ट्रिक अरोमा डिफ्युजर आहे ना, त्यामध्ये भीमसेनी कापूर टाकून ते चालू करून देत असते। मस्त असा त्याचा सुगंध घरात दरवळतो ना, खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं। त्यानंतर अमावस्येला आणि पौर्णिमेला आपल्याला या पद्धतीने खडा मीठ, भीमसेनी कापूर आणि चिमूटभर हळद आणि गोमित्र घालून जे ते फरशी पुसायचं जे पाणी असतं ना, त्यामध्ये हे सगळं घालायचं आणि त्यानंतर आपल्याला फरशी पुसून घ्यायची असते। तर मी या अगोदर जे ते छान असं घर झाडून वगैरे घेतलं, घरातली सगळी जाळे जळमटं काढून घेतली आणि व्यवस्थित जे ते घर आवरून घेतलं आणि आता फरशी पुसायला घेतलेली आहे मिठाच्या पाण्याने। जसं की मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने पाण्यामध्ये सगळ्या वस्तू आपल्याला या घालून घ्यायचे, फरशी पुसून घ्यायची आणि त्यानंतर मी लगेचच इथे आता उंबरठ्याला लेपन करायला घेणार आहे। म्हणजे माझे बाकीचे कामं होसतर उंबरठ्याला जे लेपन केलेले आहे ना, ते छान असं वाळून जातं आणि त्यावरती आपल्याला रांगोळी काढता येते। तर मी इथे 1 चमचाभर हळद घेतलेली, पाव चमचा यामध्ये चंदन पावडर घातलेली आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमित्र आणि थोडंसं गुलाबजल घालायचे आणि थोडंसं त्यामध्ये पाणी घालून त्याच्याने आपल्याला ते एकत्र करून आणि उंबरठ्याला लेपन करून घ्यायचे आणि त्यानंतर ते लेपन छान असं सुकून द्यायचे। तर लेपन करून घेतलं, ते सुकतंय तोवर मी इकडे ह्या त्रिपुरारी पौर्णिमेच्याच दिवशी मला काही देवघरातल्या वस्तू पाहिजे होत्या, तर त्या आणलेल्या होत्या, मिस्टरांना आणायला सांगितले होते, तर त्यांनी त्या आणून दिलेल्या होत्या। तर इथे मी हा कुंकुवाचा करंडा घेतलेला आहे। मी जे कुंकुमार्चन करते ना, ते कुंकुमार्चनचं कुंकू जे ते यामध्ये ठेवण्यासाठी आणि एक हा अशा प्रकारचा देवीच्या पायांचा साचा मला पाहिजे होता, तर तो आणलेला आहे आणि कुंचम सेवा करते ना मी, त्यासाठी मला एक पाट पाहिजे होता या साईजचा छोटा, तर त्यासाठी हा पाट आणलेला आहे। तर मी कुंचम सेवा सुद्धा कशी करते ते तुमच्या
तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे। तर हे सगळं आणलेलं ते मी तुम्हाला दाखवलं। त्यानंतर आता मी ते बालाजी स्वामींचा जो फोटो आहे माझ्या घरामध्ये त्या फोटोला माळ बनवून घेणार आहे। तर बऱ्यापैकी मी स्वतःच्या हाताने केलेल्याच गोष्टी जे ते वापरत म्हणजे करत असते। नाहीतर या दिवशी आपल्याला माळा सुद्धा मिळतात। मी जेव्हा आपली मोठी दिवाळीचा सण असतो ना त्या दिवशी तर विकतच सगळ्या माळा आणून घेते, पण आज जसं की आपण ॲडजस्ट करू शकतो तर त्या हिशोबाने मी घरीच या माळा बनवून घेतल्या। त्यानंतर ही माळ बनवली, देवाचा फोटो छान असा पुसून घेतला, अष्टगंध वगैरे लावला आणि माळ चढवून दिली। त्यानंतर घराला तोरण बनवायला घ्यायचे। तर घराला जे तोरण बनवतो ना आपण झेंडूच्या फुलाचं आणि आंब्याच्या जे पानं असतं ना त्याचंच बनवायचं असतं। तर ते मी या पद्धतीने बनवून घेतलं आणि मध्ये मध्ये मला शौर्य दादा जे ते चांगली हेल्प करत होता। दोन्ही मुलींची एवढी हेल्प होत नाही कारण की त्यांच्या दोघींचेही बोर्डचे एक्झाम आहे, तर त्यांचे अभ्यास करत असतात, पण शौर्य बऱ्यापैकी मला मदत करतो। तर त्यांनी मला मदत करू लागला आणि त्यानंतर मी ते आता उरली बनवत आहे। जसं जमेल तसं आपल्याला साधीशी उरली बनवून घ्यायची, कारण की या दिवशी लक्ष्मी माता जे ते भ्रमंतीसाठी निघत असते आणि ती भ्रमण करत असताना ज्या घरापुढे छान असं प्रसन्न वातावरण स्वच्छता दिसेल त्या घरात ती येत असते असं सांगितलं जातं। तर त्यामुळे म्हटलं चला आपण देवी आईच्या स्वागतासाठी छोटीशी आपली ही एक उरली बनवूया जशी जमेल तशी। तर मी पाणी घेतलेलं एका वाडग्यामध्ये आणि त्यात फुलं असे पाकळ्या करून टाकल्या आणि आंब्याच्या डहाळ्या लावल्या आणि मध्ये एक तांब्या ठेवलेला पाणी भरलेला, त्यावरती प्लेट ठेवलेली जेणेकरून मी त्याच्यावरती एक दिवा ठेवू शकेल। तर बस बघा इथे आता म्हणजे ते 6 वाजेचा टाइम झालेला होता। घराला तोरण वगैरे लावून घेतलं आणि दिवे लाईटन अप केले, सगळे दिवे लावले, अगदी छोटीशी रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीत सुद्धा दिवा ठेवून घेतला आणि बाकी सगळीकडे दिवे लावून घेतले। ज्या पद्धतीने आपण आपल्या दिवाळीला मोठी दिवाळी असते तेव्हा दिवे लावतो ना त्याच पद्धतीने देव दिवाळीला सुद्धा आपल्याला दिवे लावून घ्यायचे, कंदील लावून घ्यायचे। या वर्षी तर माझी लाइटिंग काढलेली आहे मी, कारण की तुम्हाला सांगितल्या पद्धतीने घराचं काम चालू ना तर खूप राहाडा खूप पसारा होतोय। तर ह्या वर्षी मी म्हणजे ते बाहेरनच त्या दादांना सांगून लाइटिंग लावून घेतली होती। तर ते काय त्यांचे दिवस भरले, म्हणजे ते जेवढे दिवस सांगितले तेवढे दिवस लाइटिंग ठेवता आणि नंतर काढून घेतात, तर त्यांनी त्यामुळे काढून घेतलेली होती। पण कंदील लावलेला होता तर तो लाइटन अप केला। त्यानंतर आता मी सगळं घरात काय काय कसं आवरलं ते तुम्हाला दाखवते। तर उंबरठ्याला लेपन करून घेतलेलं होतं, रांगोळी काढून उंबरठ्याची मी पूजा करून घेतलेली होती। जो साचा आणला त्या साच्याने एक हळदीच्या पायाचा आणि कुंकवाच्या पायाचा असा ह्या साच्याने रांगोळी काढून घेतली। उंबरठ्याचं लेपन झाल्यावर पूजन करायचं असतं ते पूजन केलं आणि दिवे लावून घेतलेले उंबरठ्यामध्ये। त्यानंतर बॅकग्राऊंडला जे ते सगळे मंत्र स्तोत्र चालू असतात तर ते चालू ठेवलेले होते। इकडे व्यंकटेशाच्या मूर्तीला सुद्धा मी पूजा वगैरे करून माळ चढून दिलेली होती। देवघरातले देवांना सुद्धा मी जे ते अभिषेक घातलेला होता। आपल्याला या दिवशी जे ते देवांना अभ्यंग स्नान घालायचं असतं ते सकाळीच घालून घेतलेलं होतं मी। उठणं लावून सगळ्या देवांना आंघोळ घालून घेतली होती आणि या टायमिंगला मी पुन्हा फुलं चेंज करून फुलं ठेवून घेतले, सगळे घरातले सुद्धा दिवे लावून घेतले, गॅसची सुद्धा पूजा करून घेतली। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लवकर अगोदर स्वयंपाक करून घेतलेला होता आणि गॅस पुसून घेतलेला होता, डीप क्लीन करून घेतलेला होता आणि गॅसवर मस्त स्वस्तिक काढून घेतलं आणि फूल वाहून घेतलं। आणि मी जसं की घराच्या आग्नेय कोपऱ्याला दिवा लावत असते वास्तू पुरुषाजवळ, तर तो साजूक तुपातला दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावून घेतली आणि बस मला आता कुंकुमार्चन करायचे आणि याची पंचम सेवा करायची। तर त्या अगोदर म्हटलं आपण ही विष्णुवात मी बनवलेली होती। ही विष्णुवात कशी बनवायची त्याची डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत मागे शेअर केलेली आहे। तर ती विष्णुवात बनवून घेतली आणि ही मी साजूक तुपामध्ये छान अशी मुरवून घेतली आणि ही ते वात प्रज्वलित करून आपल्याला तुळशीजवळ लावून घ्यायची। तर तुळशीजवळ वात लावून घेतली। त्यानंतर आता इथे आलेली आहे, हा लक्ष्मी दिवा आहे, हाही मी साजूक तुपात लावून घेतलेला आहे, प्रज्वलित केला आणि लगेच त्यानंतर आपल्याला दिव्याचं अगोदर पूजन करून घ्यायचे। तर दिव्याचं पूजन करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे ते कुंचम सेवा करायला घ्यायची। तर मी कुंकुमार्चन कसं करते ते तुमच्यासोबत भरपूर वेळेस शेअर केलेलं आहे। तर त्या पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करून घ्यायचे।
आणि त्यानंतर कुंचम सेवा करायला घ्यायची। तर मी दिवाळीच्या दिवशी सुद्धा ही सेवा करते आणि पौर्णिमेला, अमावस्येला आणि जमेल तसं शुक्रवारी मी ही सेवा करत असते। तर त्यासाठी मी ते पाट अंथरून घेतलेलं आहे। पाटावर एक लाल वस्त्र ठेवलेलं आहे, त्या वस्त्रावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटीमध्ये आपल्याला काही कॉइन्स ठेवायचे। आपण 1 रुपयाचा, 2 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा कॉइन सुद्धा घेऊ शकतो। तो कॉइन ठेवून त्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आणि यावरती आपल्याला हा ग्लास जो तो ठेवून घ्यायचा आहे। ह्याला कुंचम म्हटलं जातं। हा कुंचम जे ते आपल्याला चांदीचा, सोन्याचा, पितळाचा किंवा तांब्याचा घेतला तर चालतो। तर मी इथे तांब्याचा घेतलेला आहे, सोन्याचा तर काय कोणी घेऊ शकत नाही। कोणाची जर परिस्थिती असेल तर ते घेऊ सुद्धा शकतील, असं काही नाहीये। पण मी इथे तांब्याचा हा कुंचम घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अगोदर वाहून घ्यायचे, त्यानंतर थोडेसे तांदूळ वाहून घ्यायचे। त्यानंतर कुंचमामध्ये आपल्याला ज्या ज्या वस्तू मिळतात ना त्या यात टाकून घ्यायचे। तर मी इथे पूजेचा जो छोटा नारळ असतो ना तो, कवडी, शंख हे सगळं घेतलेलं। याची डिटेल व्हिडिओ तुम्ही मला सांगा, एखाद्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करेल। तर सगळं सांगायला गेलं ना तर खूप वेळ होऊन जाईल, त्यामुळे मी आता ते सांगत बसत नाही। तर एक 2 वस्तू घ्यायच्या आहे, त्या आपल्याला त्या कुंचममध्ये टाकायचं आहे। त्यानंतर पुन्हा 3 वेळेला आपल्याला मूठ भरून तांदूळ टाकायचे, पुन्हा दुसऱ्या 2 वस्तू टाकायच्या, पुन्हा 3 मूठ तांदूळ टाकायचे। या पद्धतीने एकावर एक लेअर करत आपल्याला वस्तू टाकायचे, तांदूळ टाकायचे। सगळ्या वस्तू टाकून झाल्यानंतर या कुंचम मध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आपल्याला पूर्ण ग्लास भरून आणि त्यावरती आपल्याला चांदीचे जे फुलं मिळतात ना कमळाचे, ते कमळाचे फुलं आणि चांदीचा देवीचा कॉइन असतो बघा, आपण दर दिवाळीला घेत असतो तो। तर हा माझा चांदीचा कॉइन आहे। हा मी हा पूर्ण कुंचम भरून तांदूळ ठेवून घेतले, त्यावरती कॉइन ठेवून घ्यायचा आहे आणि मग हे चांदीचे फुलं असे लावून घ्यायचे आणि देवीला फुल व्हायचे, पूजा करायची आणि आपली जी इच्छा असेल ना ती देवीकडे मागायची। तर ही कुंचम सेवा जी ती आपल्या घरात करणं खूप शुभ असतं। तर मी दिवाळीलाही करते, अमावस्येला करते, पौर्णिमेला करते आणि शुक्रवारी करत असते। तर मी नेहमी करत असते आणि खरं सांगते मैत्रिणींनो, ह्या वर्षीच मी हे करणं सुरू केलेलं आहे मला कळाल्यापासून। तर मला घरामध्ये खूप छान असे चेंजेस दिसून आले, तर मी हे कंटिन्यू करत आहे। त्यानंतर कुंचम सेवा व्यवस्थित करून घेतली, कुंकुमार्चन झालेलं होतं, दिवा लावलेला होता आपण तिथे देवाजवळ। तर देवाला जे ते खिरीचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे, मखाण्याची खीर जी आपण बनवली होती ती। आणि आजच्या दिवशी ना आपल्याला देवी आईला पान आणि मधाचा नैवेद्य द्यायचा होता। तर हे केंद्रातनं नव्हतं सांगितलेलं, प्रदीप मिश्रा जे आहे ना त्यांनी सांगितलेलं होतं। तर त्या पद्धतीने पान आणि मधाचा सुद्धा देवीला नैवेद्य दाखवून घेतला आणि व्यवस्थित पूजा, सागर संगीत सगळी पूजा करून घेतली। आणि मग मिस्टर आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जे ते आरती केली आणि त्यानंतर मी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी बाहेर जाणार होते। तर इथे आमच्या घराच्या जवळच ना अगदी 15-20 किलोमीटरच्या अंतरावर कार्तिक स्वामींचं खूप सुंदर असं मंदिर आहे। तर मी रात्रीच्या वेळेला गेले होते, त्यामुळे मी तुम्हाला काही दाखवू शकले नाही। पण ज्या वेळेला मी दिवसा जाईल ना त्यावेळेला मी तुमच्यासोबत शेअर करेल की खूप सुंदर असं ते मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये मी तुम्हाला दर्शनाला घेऊन जाईल, दिवसा जाईल त्यावेळेला। पण आत्ता सुद्धा मी जाणार आहे, तर तुम्हाला दाखवणारच आहे की मंदिर कसं आहे, काय आहे। तर तिकडे मला जायचं होतं, तर मी अगोदर आम्ही आरती वगैरे करून घेतली आणि एक पूर्ण पूजा झाल्यानंतर ना ही एक शॉर्ट व्हिडिओ मी घेतलेली होती। तर ही अशी उभ्या फ्रेममध्ये होती, त्यामुळे मग मी जशी आहे तशीच राहून दिली। पण या पद्धतीने डिटेल सगळी पूजा करून घेतली। सगळी पूजा झाल्यानंतर इथे मी ही व्हिडिओ घेतलेली आहे। तर खूप सुंदर वाटतं अशा पद्धतीने आपण जर पूजा केली ना तर आपल्या घरामध्ये खूप छान पॉझिटिव्हिटी राहते, लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते सुद्धा आणि टिकते सुद्धा। तर माझे स्वतःचे खूप चांगले अनुभव आहे। तर म्हटलं चला आपण आपल्या यूट्यूब फॅमिली सोबत सुद्धा या गोष्टी शेअर करूया, जेणेकरून सगळ्यांनाच या गोष्टीचा फायदा होईल आणि कुंचम सेवा ज्यांना जमेल ते करू शकतील। तर या पद्धतीने मी सगळी पूजा अर्चना करून घेतली, कुंचम सेवा झालेली होती, सगळं आवरलेलं होतं। आम्ही ॲक्च्युली म्हणजे ही व्हिडिओ घेण्या अगोदर ना मी मिस्टरांचीच वाट बघत होते, कारण की त्यांना ऑफिसमधून यायला खूप उशीर होतो। तर ते आल्यानंतर सगळं सहकुटुंब सहपरिवार आम्ही ही पूजा करत असतो। तर म्हणून मग मी थांबलेली होते आणि त्यानंतर आम्ही पूजा केली।
आणि मिस्टरांनी जेवण केलं आणि मग आम्ही म्हणजे ते कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी गेलो होतो। तर त्यांच्या दर्शनाला जाण्या अगोदर आपल्याला काय काय वस्तू न्यायच्या तेही मी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे बघा आम्ही सगळ्यात अगोदर आरती करून घेतली आणि त्यानंतर सगळ्यांनी जेवण केले, कारण की बघा आता 9:15 वाजलेले आहे आणि आम्हाला त्या दिवशी नाही येता येता जवळजवळ 2:30 वाजले होते, रात्रीचे 2:30, कारण की खूप गर्दी होती, इतकी भयंकर अशी तोबा गर्दी होती आणि सगळ्यांना त्या टायमिंगच्या आतच दर्शन घ्यायचं होतं आणि त्या टायमिंगमध्ये दर्शन घेण्याचं खूप महत्त्व होतं, त्यामुळे सगळ्यांचीच एकच गर्दी झालेली होती। तर बघा मी इथे ह्या 350 वाती घेतलेल्या आहे, तुपामध्ये छान अशा भिजून, आणि त्यानंतर तूपसुद्धा घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे, आपल्याला वाती शांत करण्यासाठी दूध लागतं, आणि पैसे आपल्याला दक्षिणा वाहण्यासाठी घ्यायचे, अगरबत्ती कापूर घेतलेला आहे आणि हळदी कुंकवाचं घेतलेलं आहे। आणि घरामध्ये सुद्धा मी 350 तुपाच्या वाती ज्या त्या जाळलेल्या होत्या आणि आता बघा जवळजवळ 9:30 पावणे 10 वाजले होते आम्हाला घरातून निघता। तर सगळं आवरून घेतलं, जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणजे आरती केली, त्यानंतर जेवण नैवेद्य वगैरे झाल्यानंतर जेवण केले सगळ्यांनी आणि आम्हाला 10 वाजले घरातून निघता। तर आम्ही जेते मग त्यानंतर दर्शनाला गेलो। तर जाण्या येण्याचा जवळजवळ 20-25 किलोमीटरचा प्रवास होणार होता, तर त्यामुळे मग आम्हाला तिकडून येताना सुद्धा उशीरच झाला बरं का। पण म्हटलं त्या अगोदर आपण ज्या वाती प्रज्वलित केलेल्या होत्या ना, तर त्या आपल्याला शांत करून घ्यायच्या असत्या दुधाने, तर त्या मी शांत करून घेतल्या आणि आता आम्ही निघालेलो आहो। तर मिस्टर, मी आणि आमची 3 मुलं आम्ही असं निघालेलो आहो आणि खरं सांगते खूप उशीर झालेला होता, पण ज्यांना ही गोष्ट कळालेली होती नाही की आजच्या दिवशीचं दर्शन खूप महत्त्वाचं आहे, ते बरोबर त्या वेळेला आलेले होते ते लोक। आणि खरं सांगते मैत्रिणींनो, आजच्या दिवशी ही पूजा घडणं खूप खूप गरजेचं होतं। आपल्या घरामध्ये जर एखादा मोरपीस असेल ना, तर तो मोरपीस सुद्धा आजच्या दिवशी आपण दर्शनाला जाताना घेऊन जायचा आणि देवाच्या चरणाला लावून आणायचा, तर ते खूप शुभ असतं। तर बघा किती तोबा गर्दी होती, या गर्दीमध्ये पुढे मी काही व्हिडिओ शूटच करू शकले नाही, कारण की खूप गर्दी होती, खूप धक्काबुक्की सुद्धा होत होती। तर सगळं या पद्धतीने आजच्या दिवशी मी करून घेतलं। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजची माहितीही आवडली असेल। व्हिडिओ कुठल्याही पॉईंटवर जराही तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती। तर दर्शन करून झालं आणि त्यानंतर जवळजवळ 1 तास आपल्याला आपण ज्या वाती आणलेल्या असत्या ना त्या प्रज्वलित करून त्या जाळायच्या असत्या तिथं, तर त्या पूर्ण वाती शांत होतोवर तिथे बसायला लागतं। तर तेच इथं आमचे वाती प्रज्वलित केलेल्या होत्या आणि नामस्मरण चालू होतं सगळ्यांचं। त्या प्रज्वलित केल्या, शांत झाल्यानंतर थोड्या वेळ तिथे बसलो आणि मग आम्ही जवळजवळ 2:30 ते 3 वाजेपर्यंत घरी आलेलो होतो। तर असा होता आपला आजचा व्लॉग। आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर। श्री स्वामी समर्थ।